मी वांगं भरून करणार आहे, भरून वांग्याचं कालवण करणार आहे। त्यासाठी वांगं भरायला मसाला मी कसा केला आहे, लसूण, खोबरं, जिऱ्याची पेस्ट, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा, इथं तिखट, मीठ, हळद आणि मसाला तयार करायसाठी त्याच्यात चमचाभर बेसन पीठ, मीठ, चटणी, हळद, लसूण खोबऱ्याची पेस्ट आणि शेंगदाण्याचा कूट ह्याचा मसाला तयार करणार आणि हा मसाला वांग्यात भरणार। आता ह्या मसाल्यात आहे ना, प्रथम आपण थोडंसं तेल टाकून कालवायचं, पाणी टाकून नाही कालवायचं। काय टाकून कालवायचं? तेल टाकून जरासा मसाला कालवायचा। हा मसाला असा वांग्यात भरायचा, तेल टाकून फक्त कालवलं आहे। असा पूर्ण दाबून दाबून घट्टमध्ये असा मसाला भरायचा। अशा पद्धतीने वांग्यात मसाला पूर्ण भरला गेला आहे। पुढं सरून व्यवस्थित टाकू। आता आपण फोडणीला टाकू। प्रथम कांदा, टोमॅटो, कांदा टोमॅटो तेलात पूर्ण व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर लसूण, खोबरं, जिरं पेस्ट केली होती ती आपण कुटून नंतर हे तिखट, मीठ, कोथिंबीर, नंतर हे आपण भरलेली मसाला भरलेली वांगी पूर्णपणे हा राहिलेला मसाला पाणी टाका। हे पाणी इकडं उकळत ठेवलं होतं, पाण्याला उकळी चांगली आली म्हणजे वांगी पटकन शिजतात, जास्त वेळ लागणार नाही। अशा पद्धतीने करायचं। अशा पद्धतीने हे वांग्याचं कालवण फोडणीला टाकलं। आता एकदम मंद गॅसवर